कराडच्या आत्मसमर्पणानंतर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आडवे आले आणि त्यातनं त्यांची ती घाणेरडी हत्या आली. जे अतिरेकन करत नाहीत आपण बघतो की इतके प्रकारचे खून मारामार असतात. आमची मागणी एवढी की ह्याच्यात जे जे दोषी असतील त्यांना कुणीही पाठीशी घालू नये. आज पोलिसांच्या हातात आले, पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यपणे निभावली तर आम्हाला आमच्या आत्म्याला शांती लाभलच, पण संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभल की ज्यांनी त्यांचा क्रूरपणे छळ केलाय त्यांना मी तर म्हणतो फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीच्या शिक्षेपण द्यावं. आम्हाला एक पोलिसांवर एवढा पुणे शहरातल्या पोलिसांवर 100% विश्वास आहे. फक्त पोलिसांकडे आमची ही मागणी आहे आज की त्यांनी या वाल्मिक कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट द्यायची नाही. जे सामान्य गुन्हेगाराला जी ट्रीटमेंट भेटती तीच ट्रीटमेंट त्यांनी द्यायला पाहिजे. मग त्याला कुठली खुर्ची नाही द्यायला पाहिजे. त्याला जर खाली सामान्य गुन्हेगाराला जर खाली बसवलं जातं तर त्यांनाही खालीच बसवलं पाहिजे. आणि याच्या पुढची चौकशी जी आहे आता आम्हाला विश्वास आहे, कारण ते पुण्यात हजर झालेत. पुणे पोलीस एवढे हुशार आणि एकदम चांगलं काम करतात, त्यामुळे नक्कीच आम्हाला माहिती आहे की पुणे पोलीस याचा चांगला तपास लावतील. पुण्यातले CID आज आम्हाला CIDचं काम माहिती आहे पुण्यातलं, त्यामुळे तेवढा विश्वास आम्ही सांगतो. आता ते हजर झाल्यानंतर VIP ट्रीटमेंट सांगायचा उद्देश हाच असा की जे त्यांचे कार्यकर्ते मग अशी बोलत होते, कोणी सांगते 2 दिवसापासून आम्ही पुण्यात त्यांच्या सोबत आहे, फिरतोय, काही वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. त्यानुसार आम्हाला कळतं की त्यांना कोण आश्रय तर त्यांना 100% दिलेलाच आहे कोणीतरी वाड्या नेत्यांनी. कालही आम्हाला काही गोष्टी कळल्या होत्या, परंतु त्या निष्पन्न झाल्या नाही, त्यामुळे आम्ही आपल्या समोर मांडल्या नाही. पण आता ज्या काही गोष्टी आहेत त्या हजर होत आहेत 21 दिवसानंतर, म्हणजे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. एखादा गुन्हेगार गुन्हा करून जर 21 दिवस पळतोय आणि तो आज व्हिडिओ मार्फत सांगतोय की मी गुन्हेगार नाही, आणि जर मी गुन्हेगार असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे, असं कोणीच होऊ शकत नाही. त्यामुळे आता आमची अशी मागणी आहे, गुन्हेगार नाही तर 21 दिवस लपले काय? जर यांनी गुन्हा नाही ना केला तर यांनी लपायचं कारण नव्हतं ना काय? जर ऐका, यांनी जर कुठला गुन्हा केला नाही, हे स्वतः म्हणतात की मी कुठल्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. आमचा एकच प्रश्न, तुम्ही जर कुठला गुन्हा केला नाही तर तुम्ही 21 दिवस 20 दिवस तुम्ही पळून का गेला? ह्याच्या मागे काय गोड बंगाले? पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती आहे